सलग तिसऱ्या दिवशी सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे। सिंहगड रोड परिसरामध्ये सकाळी 6 वाजल्यापासून पुणेकर रांगेत उभे राहिलेत। सिलेंडरसाठी शालेय विद्यार्थ्यांना देखील रांगेत उभं राहण्याची वेळ आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी गॅस एजन्सी धारकांची बैठक घेतल्यानंतर सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत असल्याचं बघायला मिळालंय। पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावरती सलग तिसऱ्या दिवशी जे आहे ते सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। गेले 4 दिवस झालं पुणे शहरात वेगवेगळ्या एजन्सीकडून जो गॅस पुरवठा केला जातो तो सुरळीत होत नाहीये आणि त्यामुळे सकाळी 6 वाजल्यापासून जे आहे ते नागरिक अशा पद्धतीने रांगेमध्ये राहून सिलेंडर घेण्यासाठी वाट पाहत आहेत। दररोज जी एक गाडी येते त्या गाडीमधले सिलेंडर संपल्यानंतर अर्धे नागरिक तसेच राहत असल्याचं सुद्धा पाहायला मिळते। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी कालपासून सांगितलेलं आहे की हा सगळा गॅस पुरवठा जो आहे तो सुरळीत होणार आहे। मात्र तो कधी होणार आहे हा देखील खरा प्रश्न आहे। काही नागरिक आहेत। काका किती वाजता आले तुम्ही? 7:30 वाजता आलो। भेटेल का आज? शक्यता आहे, विचारलं जाणार ते म्हणलं भेटेल म्हणून। बुकिंग कधी केली? बुकिंग काल झाले, 2-3 दिवस ट्राय करत होतो पण 2-3 दिवस बुकिंग होत नव्हतं, तर काल झालेला आहे। कशाला आलाय तू? पण सिलेंडर घ्यायला। कितवीला आहे तू? चौथीला आहे। किती वाजता आलाय? 7-8। कोण आले तुझ्या सोबत? सिलेंडर घ्यायला तू आलाय रांगेत उभं आहे? हां। 7 वाजता आलाय। काय नाव तुझं? सार्थक आकाश सुतार। सार्थक आकाश काय? सुतार। सुतार। घरी आहे का सिलेंडर? संपलाय। कधी संपलाय? काल परवापासून। एवढे बुकिंग केलेले सिलेंडर का भेटत नाहीत हा देखील खरा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतोय आणि यावरती आता नेमकं प्रशासनाकडून काय कारवाई होते ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। मात्र याचा त्रास जो आहे तो घरातल्या लहानापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कांबळेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे। पुण्यात गॅस वितरणासाठी पोलीस संरक्षण देण्याची मागणी एजन्सी चालकांनी केली आहे। युद्धामुळे स्टँडर्ड डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंट सिस्टम पूर्णपणे कोलमडली आहे। सिलेंडर बुकिंग होत नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। एजन्सीच्या कार्यालयात ग्राहकांची मोठी गर्दीही होते आणि काही ठिकाणी सिलेंडर वितरण कर्मचाऱ्यांना अडवून जाब विचारला जातोय। त्यामुळे पुणे शहरातील गॅस एजन्सीच्या प्रतिनिधींनी बैठक घेत पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे। तर पुणे जिल्ह्यात कुठेही घरगुती गॅसचा तुटवडा नाहीये। जादा दराने विक्री केल्यास कारवाईचा जिल्हाधिकाऱ्यांनी इशारा दिलाय। वसतिगृह, रुग्णालयांना गॅस पुरवठा करा असे आदेश मुख्य सचिवांनी दिलेले आहेत। कमर्शियल गॅस बुकिंग बंद झाल्यानंतर घरगुती गॅस पुरवठ्याचे आदेश जारी करण्यात आलेत। अत्यावश्यक सेवांमध्ये समाविष्ट असलेल्या सरकारी खासगी रुग्णालयासोबतच सरकारी विद्यार्थी वसतिगृहांना घरगुती गॅसचा पुरवठा होणार आहे। कमर्शियल गॅस बुकिंग बंद झाल्यानंतर मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना घरगुती गॅस पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आता थेट विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहार यंत्रणेवर परिणाम झाल्याचं दिसतंय। शाळेतील गॅस संपल्यास विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार बंद न करता सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सगळ्या उपाययोजना करून चुलीवर शिजवून शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना वितरित करावा असे स्पष्ट आदेश बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्या शाळांना दिलेले आहेत। सद्यस्थितीमध्ये गॅसच्या तुटवड्याच्या संदर्भात जी चर्चा सुरू आहे त्या अनुषंगाने आम्ही सगळ्या शाळा व्यवस्थापन समित्यांना तसंच महिला मदतनीस यांना, बचत गटांना पूर्वीप्रमाणेच गॅस जेव्हा उपलब्ध नव्हते तेव्हा आपण जसं चुलीवर स्वयंपाक करत होतो तशा प्रकारचे निर्देश आपण सगळ्यांना दिलेले आहेत। आणि कोणताही विद्यार्थी माननीय प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश आम्ही तालुक्यातल्या सगळ्या गट शिक्षणाधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक आणि संबंधित यंत्रणेला दिलेले आहेत। बातमी वसई विरारमधून। वसई विरारमधले 30% हॉटेल्स बंद झालेत। हजारो कर्मचाऱ्यांवरती उपासमारीची वेळ आली आहे। परिस्थिती अशीच राहिली तर 60% हॉटेल्स बंद करण्याची वेळ येईल। वसई विरार शहरात गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय। गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे हॉटेल व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम दिसतोय। आतापर्यंत शहरातील जवळपास 30% हॉटेल्स बंद झाली आहेत। वसई विरारमध्ये 350हून अधिक बार आणि रेस्टॉरंट्स आहेत। मात्र गॅस उपलब्ध नसल्यानं अनेक हॉटेल चालकांना व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे। सध्याची परिस्थिती कायम राहिली तर पुढील 1-2 दिवसात 60%हून अधिक हॉटेल्स बंद होण्याची शक्यता असल्याचं वसई तालुका बार अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष मोहन शेट्टी यांनी सांगितलंय।
चालू आहे का जीव द्यायची पाळी आली. म्हणजे कोविडमध्ये गॅस भेटत होता आणि आता असं झालं की ते कोविड तर नाहीये पण गॅसच भेटत नाही. आणि आता स्टाफ असे आहे का म्हणजे ते एक तर गावावरून येतात, आता त्यांना परत पाठवायला म्हणजे परत ते येण्याचं जाम मुश्किल झालंय, असं झालंय. आणि खूप म्हणजे खूपच वाईट परिस्थिती झालंय. एवढंच मागणी आहे का आम्हाला काहीतरी एक निर्णय घ्यावे, म्हणजे एक रेसिडेन्शियल एक तरी गॅस द्यावे, कारण की आपलं स्टाफ तरी जेवण एक दुपारी एक रात्री जेवण द्यायचं आहे. असं काहीतरी एक निर्णय द्या, बस हेच विनंती आहे.